क्रिस्टल स्ट्रक्चर पाहणार आहोत आपण. आणि क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपण 7 क्रिस्टल सिस्टीम आपण डिस्कशन्समध्ये घेणार आहोत. तर हे क्रिस्टल स्ट्रक्चर जे आपण स्टडी करून राहिलेलो आहे ना, ते ॲक्च्युअली कोणत्याही क्रिस्टलचं स्ट्रक्चर हे त्याच्या युनिट सेलवर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते? युनिट सेल. आणि युनिट सेलचं जे स्ट्रक्चर असेल तेच त्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर असते, त्या सॉलिडचं स्ट्रक्चर असते. आता सर्वात पहिल्यांदा ज्या 3 युनिट सेल आहेत तर त्यांच्यामधली आपण पॅकिंग समजून घेऊन राहिलेलो आहोत. पॅकिंग इफिशियन्सी बघा लक्षात ठेवायचं आहे. पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पॅकिंग इफिशियन्सी जसं एक जे सॉलिड आहे त्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट आहे एका डेफिनेट रिपीटिंग पॅटर्न अरेंज असतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक कन्स्टिट्युएंट हा एक स्पेरिकल पार्टिकल म्हणून कन्सिडर केलेला आहे. आणि ते एकमेकांना टच असतात, सॉलिडमध्ये कॉम्पॅक्ट अरेंज असतात. तर जे काही सॉलिड असतात त्यांच्यामध्ये पॅकिंग कशा प्रकारची होती? जशी आपली एखादी सुटकेस असेल तर या सुटकेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की या सुटकेसमध्ये 10 कपडे भरण्याची काय कॅपॅसिटी आहे. पण आपण याच्यातनी 10 क्लॉथ जर आपण काय करू शकतो? इन्क्लूड करू शकतो. पण याच्यात जर 5च क्लॉथ जर काय झाले इन्क्लूड झाले तर आपण काय म्हणू की 50% स्पेस व्हॉइड आहे, म्हणजे गॅप आहे, आणि 50% स्पेस ऑक्युपाईड आहे. तसंच आपण ही पॅकिंग इफिशियन्सी काढणार आहोत. तर पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी तर आपल्याला जे ॲटमचं व्हॉल्यूम आहे त्या युनिट सेलमध्ये ते किती आहे माहीत करायचं असते. व्हॉल्यूम ऑफ ॲटम, व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल. त्या युनिट सेलमध्ये त्या ॲटमचं व्हॉल्यूम काय आहे की नाही हे पाहत असतो आपण. आणि दुसरं आपण काय करत असतो? व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेलच्या अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. दुसरं काय घेतो आपण? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण पाहणार आहोत आहे की नाही. तर आता ॲटमचं व्हॉल्यूम कसं काढतो आपण यांच्यातनी, आणि इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. हे झालं पॅकिंग इफिशियन्सी. असंच पॅकिंग फ्रॅक्शन म्हटलं तर सेम फॉर्म्युला आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. पॅकिंग फ्रॅक्शन, फ्रॅक्शन म्हणजे लेस दॅन 1 आहे की नाही. सेम फॉर्म्युला आहे, हे 100 राहणार नाही. व्हॉल्यूम ऑफ ॲटम, त्या ॲटमचं व्हॉल्यूम त्या युनिट सेलमध्ये किती आहे? व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल आहे की नाही, अपॉन दुसरं काय घेणार आहोत आपण? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. काय घेणार आहोत? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर आता हे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, प्रत्येक युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल कसं कॅल्क्युलेट करणार आहोत तेही पाहणार आहोत आपण. बरोबर आहे. तर त्यासाठी आता आपण एक एक युनिट सेलवर डिस्कशन्स करू. तर सर्वात पहिली आपण सिंपल क्युबिक युनिट सेल घेतली होती. बरोबर आहे. सर्वात पहिली युनिट सेल कोणती घेतली होती आपण? सिंपल क्युबिक युनिट सेल. तर या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये आपण जे फोकस केलं तर ते पाहू आता. तर पहिली युनिट सेल कोणती आहे आपली? सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल. आता सिंपल क्युबिक युनिट सेलवर फोकस करू सुरुवातीला आपण, आणि यांची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू. तर आता पहिल्यांदा थोडक्यात माहिती करून घेऊ आपण. याच्यामध्ये आपण रिलेशन्स पाहणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. रिलेशन्स ऑफ एज लेंथ. सर्वात पहिल्यांदा एज लेंथ. एज लेंथ कशाने डिनोट करतो आपण? युनिट सेलची ए न. अँड रेडियस ऑफ कन्स्टिट्युएंट, रेडियस ऑफ ॲटम आर, म्हणजे रेडियस ऑफ कन्स्टिट्युएंट. रेडियस ऑफ कन्स्टिट्युएंट, त्याचा जो कन्स्टिट्युएंट आहे त्यांच्या रेडियसचं आणि या एज लेंथचं रिलेशन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि याहूनच आपण त्यांच्यामध्ये किती पॅकिंग होते ते कॅल्क्युलेट करत असतो. तर यासाठी आपण एक पहिली सिंपल क्युबिक युनिट सेल जर फोकस केली तर याची एक डायग्राम जर आपण डायग्राम जर काढली, थोडीशी केअरफुली डायग्राम काढायची आहे तुम्हाला. तर हे सिंपल क्युबिक युनिट सेलची आपण डायग्राम काढली. आणि आपल्याला माहिती आहे की याच्याविषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन्स मी पहिल्यांदा सांगतो आहे की नाही. सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर 8 ॲटम्स असतात 8 कॉर्नरला फक्त. त्यालाच आपण सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. 1 ॲटम्स या कॉर्नरला असे 8 कॉर्नर असतात क्युबिक युनिट सेलला. आणि त्या क्युबिक युनिट सेलमध्ये हे 8 ॲटम 8 कॉर्नरला असतात. याला आपण लॅटिस पॉईंट म्हणत असतो. त्याच्यामुळे आपण पहिला पॉईंट सांगणार आहोत की लॅटिस पॉईंट इन SCC, सिंपल क्युबिक युनिट सेल. किती लॅटिस पॉईंट आहे याच्यातनी? 8 लॅटिस पॉईंट आहेत, आहे की नाही.
द ॲटम ऑर कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट ॲट द कॉर्नर, ओनली कॉर्नरलाच असतात, त्याला आपण काय म्हणतो. आता हे एवढे स्मॉल नसतात, हे एकमेकांना टच असते. म्हणजे बेसिकली आपण जर ही डायग्राम काढली सिंपल क्युबिक युनिट सेलची, तर या प्रकारची मी डायग्राम काढतो पुन्हा एक बघा, ज्याच्यात ॲक्च्युअल ते आयटम एकमेकांना टच असतात. हे जर आपण सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी एक क्यूब काढला असा बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि या क्यूबमध्ये मी जे कॉन्स्टिट्युएंट आहेत हे दाखवतो तुम्हाला. यामधली जी एज लेंथ आहे ते तुम्हाला माहिती आहे की जे आपण ए न डिनोट करणार आहोत. हे जे एज लेंथ असते ते हे ए न, कोणतीही एज लेंथ असो, ही असो का हे असो, हे ए न डिनोट करणार आहोत. कारण ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. क्युबिक युनिट सेलमध्ये तिन्ही एज लेंथ काय असतात, सेम असतात, आहे की नाही. त्याच्यामुळं ए बी आणि सी हे तिन्ही जी असेल त्यांची एच राहणार आहे. आता याचा ॲक्च्युअल जो आयटम आहे कॉन्स्टिट्युएंट आयटम हे असा आहे कॉर्नरला, त्याचा 1/8 पार्ट या युनिट सेलमध्ये येतो आणि असाच दुसरा आयटम याला टच असतो बघा, लक्षात ठेवायचा आहे. हा दुसराही कॉर्नरचा आयटम याला टच असतो. म्हणजे मी जर हे ॲक्च्युअली असं ड्रॉ केलं तर या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल की हा एक आयटम आहे तुमचा कॉर्नरचा आणि त्यालाच हा दुसरा आयटम टच करून असतो, त्यालाच अटॅच. अशा प्रकारे हे दुसरा आयटम आहे की नाही. तर आता हे जे ए आहे एज लेंथ आहे ना, हे या आयटमची रेडियस आर असेल, तर एज लेंथ किती राहणार आहे. म्हणून आपण जर म्हणतो की लेट ए बी द काय राहणार आहे, एज लेंथ राहणार आहे त्याची. एज लेंथ असेल, एज लेंथ त्याची किती आहे ए. आर बी द रेडियस ऑफ द ॲटम अँड आर बी द रेडियस ऑफ ॲटम. ते जे ॲटम आपण घेतो त्याची रेडियस काय आहे, आर आहे. त्याच्यामुळे यांचं रेडियस आणि यांच्यामधलं रिलेशन्स काय राहणार आहे, ए इज इक्वल टू ट्वाईस आर. पण हे कोणासाठी आहे, सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी. सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी, दुसऱ्या युनिट सेलसाठी नाही आहे. ठीक आहे, एवढं तुमच्या लक्षात आलं आहे. आता एज लेंथ आणि रेडियसचं आपल्याला रिलेशन्स माहिती झाल्यानंतर हे जे ॲटम्स आता या कॉर्नरला आहेत त्यांचा 1/8 पार्ट माहिती आहे आपल्याला, या युनिट सेलच्या अंदर येतो. प्रत्येक याचा 1/8 पार्ट हा युनिट सेलच्या अंदर येत असतो. असे प्रत्येक कॉर्नरला जे आयटम्स आहेत आहे की नाही, त्या प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट या युनिट सेलच्या अंदर येतो. आणि बाकीची स्पेस त्याची काय राहत असते, व्हॉइड गॅप असते. तर तेच आपण कॅल्क्युलेट करतो की किती स्पेस त्या कॉन्स्टिट्युएंटनं त्या युनिट सेलमध्ये ऑक्युपाईड केलेली आहे आणि त्या युनिट सेलमधला किती पार्ट हा व्हॉइड आहे, गॅप आहे, ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे युनिट सेलमध्ये किती ॲटमचा पार्ट आलेला आहे हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून नंबर ऑफ ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती येतील, 8 कॉर्नर आहे आणि प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट त्याच्या अंदर येतो. तर 8 कॉर्नरमध्ये 1/8 पार्ट अंदर येतो, त्याच्यामुळे 1 ॲटम पर युनिट सेल यांच्यामध्ये असेल, आहे की नाही. आता आपल्याला माहिती आहे की ॲटम हे स्पेरिकली आपण पकडत असतो आणि ॲटम जर आपण स्पेरिकली पकडला तर यांचं व्हॉल्यूम काय असते, 4/3 पाय आर क्यूब्स स्पिअरचं व्हॉल्यूम असते. आणि म्हणून आपण व्हॉल्यूम ऑफ द ॲटम इन अ युनिट सेल, जे व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन युनिट सेल, युनिट सेलमध्ये किती व्हॉल्यूम, या व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल किती राहणार आहे. एक ॲटम आहे आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम किती राहणार आहे, 4/3 पाय आर क्यूब राहणार आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युअली याचं व्हॉल्यूम किती राहणार आहे, 4/3 पाय आर क्यूब एवढं व्हॉल्यूम या कॉन्स्टिट्युएंटचं या युनिट सेलमध्ये ऑक्युपाईड आहे. आता आपल्याला या युनिट सेलचं व्हॉल्यूम काढायचं आहे. काय काढायचं आहे नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. नेक्स्ट आपण काय काढणार आहोत, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं काढणार आहोत, हे जे सिंपल क्युबिक युनिट सेल आहे की नाही, या सिंपल क्युबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, हाईट विड्थ आणि लेंथ आहे की नाही, ए इंटू ए आहे की नाही, हाईट विड्थ आणि लेंथ त्यांची. तर ए क्यूब हे व्हॉल्यूम असेल. पण आपण याच्या आधी ए काढलेला आहे, एचं आणि रेडियसचं रिलेशन्स आपण इथे पाहिलेलं आहे बघा, लक्षात ठेवायचं, हे खूप महत्वाचं असते. प्रत्येक याच्यात ए आणि आरचं रिलेशन्स, एज लेंथ आणि रेडियस ऑफ कॉन्स्टिट्युएंटचं रिलेशन्स माहिती पाहिजे.
बट वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, वरती आपण कॅल्क्युलेट केलाय, ए इज इक्वल टू टॉईस आर. हे कोणासाठी आहे? SCC साठी, सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी. त्याच्यामुळे व्हॉल्यूमची किंमत आपण पुटअप करणार आहोत 2r रेज टू पॉवर 3, म्हणजेच काय होणार आहे? 8r क्यूब एवढं व्हॉल्यूम होणार आहे. तर हे काय झालं? हे व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल आहे. हे काय आहे तुमचं? व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल एका युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी माहिती पाहिजे SCC साठी, आहे की नाही? SCC मध्ये नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल किती आहे? 1. नंबर ऑफ लॅटिस पॉइंट किती आहे? 8, आहे की नाही? त्याच्यानंतर रेडियस आणि एज लेंथचं रिलेशन्स काय? A इज इक्वल टू टॉईस आर. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय राहणार असते? A क्यूब, म्हणजेच 8r क्यूब हे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे. आलं लक्षात सर्वांना? आता बघा, मी यांच्याहून मला आता व्हॉल्यूम ऑफ ॲटमही माहिती झालं आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलही माहिती झालं. तर याहून मी काय काढणार आहोत? पॅकिंग इफिशियन्सी. तर पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे ना? पॅकिंग इफिशियन्सीसाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरत असतो? व्हॉल्यूम ऑफ ॲटम. त्या ॲटमचं जे काही व्हॉल्यूम असेल इन SCC अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इन SCC, आपण SCC साठी पाहून राहिलो म्हणून, इंटू 100 हे आला फॉर्म्युला आहे. तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम आपलं किती आहे? एकच ॲटम आहे आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम आपण 4/3 πr क्यूब हे घेणार आहोत. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे? A क्यूब. A क्यूबची किंमत किती आली होती आपली? 8r क्यूब. आपण याला जर आता सॉल्व करतो म्हटलं, बरोबर आहे, 4 πr क्यूब अपॉन 3 इंटू 8r क्यूब. r क्यूब कॅन्सल होणार आहे. आणि याला जर आपण सॉल्व केलं, इंटू 100 आहे ना, इंटू 100. ठीक आहे? तर हे जर सॉल्व केलं तर 52% स्पेस ही काय होते? ऑक्युपाईड. याचा आन्सर पायची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली 3.14 आणि हे सॉल्व केलं तर याचा आन्सर येते 52.52 येते, आहे की नाही? आणि म्हणून आपण काय म्हणतो की पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? 52%. म्हणून आपण इथे जे SCC आहे की नाही, SCC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी जर विचारली तुम्हाला, तर 52% पॅकिंग इफिशियन्सी आहे. पॅकिंग व्हॉइड किती आहे याच्यामध्ये? व्हॉइड म्हणजे गॅप किती राहणार आहे? आता 100 मायनस 52 म्हणजे 48% काय राहणार आहे? गॅप. त्याच्यामुळे हे लेस इफिशियंट पॅकिंग असेल. हे काय असेल? लेस इफिशियंट पॅकिंग असेल, म्हणजे खूप कॉम्पॅक्ट पॅकिंग नाही आहे. त्यामुळे हे जे सॉलिड असतात हे सॉफ्ट सॉलिड असतात. काय असतात? दे आर सॉफ्ट सॉलिड. हे जे सॉलिड असतात ते जनरली सॉफ्ट असतात, बिकॉज देअर पॅकिंग इफिशियन्सी इज व्हेरी लेस. यांची पॅकिंग इफिशियन्सी खूप कमी असल्यामुळे. इथपर्यंत लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? असंच जर आपल्याला पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं असतं तर काय विचारलं असतं? पॅकिंग फ्रॅक्शन. फ्रॅक्शन्स मीन्स लेस दॅन 1, आहे की नाही? पॅकिंग फ्रॅक्शन जर विचारलं असतं तर ते किती राहिलं असतं? 0.52 एवढं पॅकिंग फ्रॅक्शन असतं. आणि पॅकिंग फ्रॅक्शन व्हॉइड किती राहिले असते? फ्रॅक्शन व्हॉइड, त्याच्यामध्ये व्हॉइडचं फ्रॅक्शन्स किती राहिलं असतं? तर व्हॉइड किती राहिले असते? त्याच्यात गॅप किती राहिली असते? 0.48. अशा प्रकारे. म्हणजे ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. तर यामध्ये आपण SCC मध्ये काय शिकलो हे लक्षात ठेवायचं आहे. SCC मध्ये तुम्हाला जर विचारलं असतं की नंबर ऑफ लॅटिस पॉइंट, बघा लक्षात ठेवायचं आहे, लॅटिस पॉइंट विचारले असते तर पटकन तुम्ही आन्सर दिलं असतं 8 कॉर्नरला 8च लॅटिस पॉइंट असतात. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, हे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला पाठ पाहिजे. युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल 1 ॲटम पर युनिट सेल असेल. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कारण 8 कॉर्नर असतात आणि 8 कॉर्नर मधला 1/8 पार्ट येते, म्हणून 1 ॲटम पर युनिट सेल येत असते. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं असेल की रिलेशनशिप बिटवीन कशाचं? एज लेंथ यांच्यामध्ये एज लेंथ आणि जे रेडियस आहे, रेडियस ऑफ कॉन्स्टिट्युएंट आर, यांचं रिलेशन विचारलं असतं तर A इज इक्वल टू टॉईस आर, कारण ते एकमेकांना टच असतात. ठीक आहे?
त्यानंतर तुम्हाला जर विचारलं असतं तर पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग इफिशियन्सी 52% पॅकिंग इफिशियन्सी आहे. आणि व्हॉइड जे आहे याच्यामध्ये पॅकिंग जे व्हॉइड्स आहेत ते 48% व्हॉइड आहे. त्याच्यामुळे लेस इफिशियंट पॅकिंग आहे. पॅकिंग एकदम इफिशियंट नाही आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की 50% गॅप असल्यासारखे आहे. हेच आपण जरा पॅकिंग इफिशियन्सीच्या ऐवजी पॅकिंग फ्रॅक्शन विचारलं असतं, पॅकिंग फ्रॅक्शन्स विचारलं असतं तुम्हाला, तर फ्रॅक्शन ऑफ पॅकिंग किती राहिली असती 0.52. आणि पॅकिंग फ्रॅक्शन व्हॉइड किती विचारलं असतं तुम्हाला, फ्रॅक्शन व्हॉइड किती आहे तर तुम्ही सांगितलं असतं 0.48 इतकं असतं. तर ह्या इन्फॉर्मेशन आपण सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी आपण समजून घेत असतो. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलवर येणार आहोत. कशावर येणार आहोत? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी आपण हेच रिलेशन्स काढणार आहोत वापस. बघा लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा आता मी समजावून सांगतो. सेकंड आपण कोणती पाहणार आहोत? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आलं लक्षात? बघा, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हटलं की पहिले आपण डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि मग त्यांच्यामध्ये त्यांचं रिलेशन समजून घेऊ आपण. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी तुम्ही एक युनिट सेल पहिले ड्रॉ करा व्यवस्थित. बरोबर आहे की नाही? एक युनिट सेल जर आपण ड्रॉ केली आणि त्याहून आपल्याला रिलेशन द्यायचं आहे एज लेंथ आणि रेडियसचं पहिल्यांदा. आता ऍक्च्युअल पाहिलं आपण तर यांच्यामध्ये आपण पॅकिंग जर करत असेल तर एक ॲटम तर बॉडीच्या सेंटर्डमध्ये असते, जो आपण म्हणतो की बॉडीच्या सेंटर्डमध्ये एक ॲटम असतो याच्यामध्ये, आहे की नाही? असं या बॉडीच्या सेंटर्डमध्ये एक ॲटम असतो आणि बाकीचे ॲटम्स या ॲटमला टच असतात. हे एक कॉर्नरचा ॲटम, या बॉडीच्या ॲटमला अंदर हे कॉर्नरचे ॲटम टच असतात. पण भानगड अशी आहे की इथे जे पहिलं होतं आपलं की हे जे दोन ॲटम एकमेकांना टच होत होते तर आता हे टच नाही होत, हे दूर दूर जातात. बघा, हे जे आर असते ना, हे आर आर इज इक्वल टू टॉईस आर होत नाही. इथं ए इज इक्वल टू टॉईस आर होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. कारण हे जे बॉडीमधला ॲटम आहे त्याच्यामुळे यांच्यामध्ये अशी एक थोडी गॅप पडते, हे दोघं एकमेकांना टच होत नाही. मग नॅचरली आपल्याला जर यांच्यामध्ये एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशनशिप द्यायचं असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला? रिलेशनशिप बिटवीन, पहिल्यांदा आपण एज लेंथ आणि यांचं रिलेशन देणार आहोत. एज लेंथ म्हणजे ए आणि रेडियस, या रेडियस ऑफ कॉन्स्टिट्युएंट आर यांचं रिलेशन समजावून सांगणार आहोत. आता हे रिलेशन समजावून सांगत असताना आपल्याला असं काही पाठ करायचं कामच नाही आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? आता ही जो ॲटम आहे हा कॉर्नरचा ॲटम आणि हा सेंटरचा ॲटम आणि हा कॉर्नरचा ॲटम एकमेकांना टच असते. त्याच्यामुळे मी एक बॉडी डायगोनल ड्रॉ करतो याच्यातून. याच्यामध्ये एक बॉडी डायगोनल ड्रॉ करतो. तो बॉडी डायगोनल तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हे व्हाईट कलरचं दाखवतो मी बॉडी डायगोनल, बघा लक्षात ठेवायचं आहे. असं हे बॉडी डायगोनल आहे. आता ही थोडी माझी ड्रॉइंगमध्ये सरळ रेष लक्षात ठेवायची आहे. हा बनतो बॉडी डायगोनल. आता हे आर, हे आर, हे आर, हे आर, बॉडी डायगोनलची व्हॅल्यू असणार आहे 4R. आता मी या कॉर्नरच्या पॉइंटला ए, त्यानंतर हे बी, हे सी आणि हे डी देतो. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक बॉडी डायगोनल महत्वाचा आहे याच्यातून. बॉडी डायगोनल आपला कोणता आहे? एडी, आणि एडीची व्हॅल्यू आहे 4R. काय? 4R, कारण हे ॲटम एकमेकांना टच असतात बॉडीमधला कॉर्नरचा, म्हणून एडीचे आपण घेणार आहोत. आता मी इथे पुन्हा एक ट्रायंगल तयार करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. हा ए, डी आणि सी हा वाला जो आहे कॉर्नरचे, ठीक आहे. आता मला काय काढायचं आहे? या सर्वांचं रिलेशन्स म्हणजे एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन्स पहिले काढायचं आहे, नंतरच मला सर्व काढता येईल. तर सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला याच्यात मी बॉडी डायगोनलची व्हॅल्यू माहिती पाहिजे 4R. ती कशी आहे मी तुम्हाला समजावून सांगितली आहे, कारण ही कॉर्नरच्या आणि बॉडीमधला ॲटम टच असतो. इथपर्यंत लक्षात आलं? तर सर्वात पहिल्यांदा मी ट्रायंगल ए बी सी घेतो. मला रिलेशन्स काढायचं आहे, एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन द्यायचं आहे. तर एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन देण्यासाठी मला सर्वात पहिल्यांदा ट्रायंगल ए बी सी हे कन्सिडर करायचं आहे. तर आता एबीसी मध्ये बी सी आणि ए सी ची एज लेंथ काय राहणार आहे? ए, पण आपल्याला ए बी काढायचं आहे.
पायथागोरसचा जो रूल आहे तो लावायचा आहे राईट अँगल ट्रायंगलसाठी. ए बी स्क्वेअर हा जो कर्ण आहे इज इक्वल टू साईडच्या दोन लाईनचा वर्ग आपण म्हणत असतो, बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, आहे की नाही. बी सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ए आणि ए सीची व्हॅल्यू माहिती आहे, ए बीची काढायची आपल्याला. मग बी साठी आपण ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेणार, आहे की नाही. म्हणजे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर, आहे की नाही. ए बी इज काय राहणार आहे, √2a. आलं सर्वांच्या लक्षात. आता मी ट्रँगल दुसरा कन्सिडर करतो. मी आता ADB हा ट्रँगल कन्सिडर करतो. बघा पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही ट्रँगल कोणता घेऊन राहिले. दुसरा ट्रँगल आता आपण ABD हा वाला ट्रँगल कन्सिडर करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आपण आता ट्रँगल ABD घेणार आहोत. आता AD स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे, DB स्क्वेअर प्लस हे DB स्क्वेअर ए असते. आणि आता ए काढलेला आहे आपण, AB स्क्वेअर ते आपण काढलेला आहे, म्हणूनच आपण काढला तो. AD स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. AD स्क्वेअर काढण्यासाठी बी हे DB स्क्वेअर किती येणार आहे सांगा, ए स्क्वेअर प्लस हे काय आहे तुमचं सांगा, ऍक्च्युअली AB स्क्वेअर काय 2a स्क्वेअर आहे की नाही. म्हणजे AD स्क्वेअर इज इक्वल टू, हे व्हॅल्यू कुठून आणली लक्षात आलं तुमच्या, हे AB स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली आपण. आणि हे तर आपल्याला माहिती आहे की हे ए आहे, एज लेंथ, आहे की नाही. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, थ्राईज ए स्क्वेअर, AD स्क्वेअर इज इक्वल टू. आता AD इज इक्वल टू काय येईल मग, AD इज इक्वल टू √3a स्क्वेअर काढले आपण. पण आपल्याला माहिती आहे की AD इज बॉडी डायगोनल. हा काय आहे, बॉडी डायगोनल आहे. आणि बॉडी डायगोनलची व्हॅल्यू किती आहे आपली, 4r आहे. म्हणजे ADच्या जागी आपण 4r घेणार आहोत. 4r इज इक्वल टू √3a. मग a इज इक्वल टू 4r अपॉन √3 ही व्हॅल्यू आहे. आपल्याला हेच महत्वाचं होतं, एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन्स. एवढं जर विचारलं तर एवढंच सॉल्व्ह करायचं, बरोबर आहे. आता आपल्याला याच्यातली पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. काय कॅल्क्युलेट करायची आहे, पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी आपल्याला याच्यातले नंबर ऑफ ॲटम माहिती पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल माहिती पाहिजे. आपण कॅल्क्युलेट करणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी, आहे की नाही. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय असते, नंबर ऑफ ॲटम्स, व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन BCC अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, BCC हे माहिती आहे आपल्याला, इंटू 100 हा वाला फॉर्म्युला आहे. आता आपण व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स काढू. तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ ॲटम्स, पहिल्यांदा नंबर ऑफ ॲटम्स इन BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असते, एक तर ॲटम बॉडीमध्ये असते, इंटू 8 कॉर्नर असतात आणि प्रत्येक 8 कॉर्नरचा 1/8 पार्ट येते. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती येतात, 1 + 1 मीन्स 2 ॲटम्स पर युनिट सेल. आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन BCC मध्ये 2 ॲटम असतात पर युनिट सेल. आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम असते 4/3 πr³. म्हणून आपण 2 न मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून याचं येणार आहे 8/3 πr³. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल BCC युनिट सेलचं व्हॉल्यूम काढणार आहोत. तर व्हॉल्यूम म्हणजे A³ क्युबिक युनिट सेल असल्यामुळे. पण आत्ताच आपण A ची व्हॅल्यू ड्रॉ केलेली आहे, आठवते तुम्हाला, A ची व्हॅल्यू आपण आत्ताच पुटअप केलेली आहे, ही A ची व्हॅल्यू आहे. मग आता इथे व्हॅल्यू पुटअप करू आपण. 4r अपॉन √3 याचा काय करणार आहोत आपण, क्यूब. याचा जर क्यूब केला तर हे 64r³ इंटू 3√3 असं आन्सर येईल. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ BCC. आता व्हॉल्यूम ऑफ ॲटम्सही माहीत झालं इन BCC आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलही माहिती झालं. तर फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू याला. पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किती आहे आपलं, 8/3 πr³ अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती काढलं तुम्ही, 64r³ अपॉन 3√3. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर 8 πr³ इंटू 100 आहे. 8
पाय आर क्यूब अपॉन 3, हे 64 खाली चालले जातील, 64 इंटू आर क्यूब हे वरत चालले जातील, इंटू 3√3 इंटू 100. आता याला पूर्ण सॉल्व केलं आपण, हे आर आर कॅन्सल होईल, पायची किंमत जर आपण टाकली 3.14 आणि याला सॉल्व केलं तर 68.05% येते हे, है की नाही. तर 68% म्हणतो आपण अप्रॉक्सिमेटली. 68% स्पेस पॅक झालेली असते याच्यामध्ये, कशानं, कॉन्स्टिट्युएंटनं. म्हणून यांची पॅकिंग इफिशियन्सी काय म्हणतो आपण, पॅकिंग इफिशियन्सी जी आहे यांची ती किती आहे, 68% पॅकिंग आहे. आणि व्हॉइड किती आहे यांच्यामध्ये, व्हॉइड जे आहे ते किती राहणार आहे आता, 32% स्पेस व्हॉइड राहणार आहे. त्याच्यामुळे हे इफिशियंट पॅकिंग आहे, इफिशियंट पॅकिंग आहे. मोस्ट इफिशियंट नाही म्हणणार, पण पॅकिंग ही इफिशियंट पॅकिंग आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली एससीसी पेक्षा बीसीसीची पॅकिंग, बीसीसी मध्ये पॅकिंग हे एससीसी पेक्षा जास्त आहे. याच्यामध्ये 52% स्पेस ऑक्युपाईड आहे, याच्यामध्ये 68% स्पेस कॉन्स्टिट्युएंटनं ऑक्युपाईड केलेली असते. आलं सर्वांच्या लक्षात. तर हे फटाफट आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, आहे की नाही. तर दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ पॅकिंग इफिशियन्सी बाय बीसीसी. बीसीसीची पॅकिंग इफिशियन्सी आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, आहे ना. तर अशा प्रकारे बघा, आता लक्ष द्या. नेक्स्ट आपण आता कशासाठी स्टडी करणार आहोत, एफसीसी. थर्ड जे आपण रिलेशन्स पाहणार आहोत ते कोणासाठी आहे, फेस सेंटर्ड क्युबिक किंवा क्युबिक क्लोज पॅक, सीसीपी यांच्यासाठी पाहणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, आहे की नाही. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल जेव्हा आपण पाहतो तर यांच्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे पहिल्यांदा. तर सर्वात पहिल्यांदा आपण रिलेशन्स काढणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन, आहे की नाही, रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ, यांची जी एज लेंथ आहे, या एज लेंथमध्ये एज लेंथ आपण ए न डिनोट करत असतो युनिट सेल मधली, अँड रेडियस, ज्यांची रेडियस आपण आर न डिनोट करत असतो, रेडियस आपण आर न डिनोट करत असतो. यांच्यामधलं रिलेशन समजून घ्यायचं आहे आपल्याला, कशामध्ये, एफसीसी मध्ये, आहे की नाही. त्यासाठी आपल्याला काही एफसीसी विषयी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा माहिती पाहिजे. तर एफसीसी आपण एक पहिल्यांदा यांची युनिट सेल ड्रॉ करू आपण, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, आहे की नाही. तर बेसिकली आपण पूर्ण युनिट सेल तर ड्रॉ करणार नाहीये, पण लक्ष द्या इकडं की एक पहिल्यांदा आपण त्यांचं जे पिक्चर पाहणार आहोत युनिट सेलचं, तर 8 आयटम तर कॉर्नरला असतीलच, बरोबर आहे की नाही. 8 आयटम्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. ते तर सिम्पल मध्ये असते, बॉडीमध्ये, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये असते आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये. आणि फक्त आता या फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये जे उरलेले ॲटम्स आहेत ते त्यांच्या 6 फेसवर राहणार आहे. तर हा एक ॲटम जो फेसवर राहील, बघा, लक्षात ठेवायचा आहे, इथे एक फेसवर ॲटम असेल, या फ्रंट फेसवर असेल, एक बॅक फेसवर असेल, आहे की नाही, एक टॉप फेसवर असेल, एक बॉटम फेसवर असेल, आहे की नाही, एक हे अपोजिट फेसमध्ये असतील. असे 6 काय असतील, फेस असतील. आणि प्रत्येक फेस मधला 1/2 पार्ट युनिट सेलच्या अंदर जात असते. फेस मधला 1/2 पार्ट युनिट सेलच्या अंदर ऑक्युपाईड असतो आणि हाफ पार्ट दुसऱ्या युनिट सेलमध्ये ऑक्युपाईड असतो. कॉर्नरचा 1/8 पार्ट या युनिट सेलमध्ये ऑक्युपाईड असतो आणि बाकीचा पार्ट बाकीच्या ज्या नेबरर युनिट सेल आहे त्यांच्यामध्ये ऑक्युपाईड असतो. त्यामुळे आपल्याला, आणि यांचं जे एज लेंथ आहे ते ए तर राहणारच आहे, पण आता हे जे कॉर्नरचे ॲटम असेल हे सुद्धा एकमेकांना टच राहणार नाही, कारण ॲटम मध्ये मधातच एक ॲटम आल्यामुळं ते दूर दूर जातील कॉर्नरचे ॲटम सुद्धा, बरोबर आहे. तर आता बघा, आपण यांच्यामधलं जे रिलेशन समजून घेणार आहोत त्यासाठी सर्वात पहिल्यांदा नंबर ऑफ लॅटिस पॉईंट पाहू आपण याच्यातनी. नंबर ऑफ लॅटिस पॉईंट, आहे की नाही. तर यांच्यामध्ये नंबर ऑफ लॅटिस पॉईंट किती आहे हे जर आपण सांगतो म्हटलं तर किती नंबर ऑफ लॅटिस पॉईंट आहे यांच्यामध्ये, तुम्ही सांगू शकता की 8 कॉर्नरला आहेत, आहे ना, कॉर्नर मिळून 8 आहेत आणि फेस मिळून किती आहेत, 6, म्हणजे टोटल 14 लॅटिस पॉईंट आहेत, बरोबर आहे, 14 लॅटिस पॉईंट आहेत. आता नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल तेही कॅल्क्युलेट करू शकतो आपण. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, पर युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स ऑक्युपाईड असतील तर आपण तेही सांगू शकतो. कॉर्नर 8 आहे, प्रत्येक कॉर्नरचा 1/8 पार्ट येतो, प्लस 6 फेस आहे आणि प्रत्येक फेसचा हाफ पार्ट येत असतो, त्याच्यामुळं हे होईल तुमचा 1 आणि हे होईल तुमचा 3, म्हणजे टोटल 4 ॲटम्स पर युनिट सेलमध्ये येतात.
मी आता सांगितलंय की हे जे हाफ पार्ट असते फेस मधला तो त्या युनिट सेलच्या अंदर असतो आणि दुसरा हाफ पार्ट दुसऱ्या युनिट सेल मध्ये असतो अशा प्रकारे, आणि कॉर्नरचा 1/8 पार्ट असतो. तर हे तर झालं यांची थोडक्यात इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, जे आपल्याला ॲटमचं व्हॉल्यूम युनिट सेलमध्ये किती आहे ते सांगता येते. आपण याच्यावरून सांगू शकतो की व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स occupied in FCC च्या युनिट सेल मध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड असेल हे सांगू शकतो. तर याच्यामध्ये 4 ॲटम आहे आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम आपण 4/3 πr³ असं दाखवत असतो, आहे की नाही. त्याच्यामुळे काय येणार आहे, हे 16/3 πr³ एवढं काय व्हॉल्यूम ऑफ द ॲटम्स आहे की नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेलचं मध्ये जे काही व्हॉल्यूम असेल त्या आयटमचं ते किती ऑक्युपाईड आहे हे आपण सांगू शकतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे. आता बघा, यानंतर आपण ऍक्च्युअली काय काढणार आहोत, पहिल्यांदा रिलेशन्स काढणार आहोत. कशाचं, एज लेंथचं आणि रेडियसचं. त्याच्यावरूनच आपल्याला काय काढता येईल, ए ची व्हॅल्यू काढता येईल, आर ची व्हॅल्यू काढता येईल. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा हे जे युनिट सेल आहे ते हे युनिट सेल मी ते ड्रॉ करतो वापस. मला ते रिलेशन समजावून सांगण्यासाठी हा एक पुन्हा युनिट सेल तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करून दाखवा लागणार आहे. बघा, हे एक युनिट सेल घेतली मी आणि या युनिट सेलमध्ये ॲटम्स तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, तर कॉर्नरला तर आहेच पण फेसवरही आहे. तर आता मला फेस डायगोनल काढावं लागेल. तर बेसिकली हे जे युनिट सेल आहे तर या युनिट सेलच्या फेसमध्ये एक ॲटम दाखवतो मी. या फेसवरचा हा जो ॲटम आहे हे डॉट डॉट मध्ये मी व्हाईट मध्ये दाखवून राहिलेला, हा फेसवरचा ॲटम आहे. हा या कॉर्नरच्या ॲटमला टच असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि हा सुद्धा या कॉर्नरच्या ॲटमला टच असेल. पण हे दोन कॉर्नरचे ॲटम एकमेकांना टच राहणार नाही, ते दूर दूरच राहतील, लक्षात ठेवा. तर तुम्ही जर हे फेस डायगोनलचा विचार केला, आता बघा लक्षात ठेवायचं, हे फेस मधला ॲटम आहे, हे त्यालाच टच असणारा कॉर्नरचा ॲटम आहे. आणि हा सुद्धा थोडा आता राऊंड येणार नाही माझ्याच्यानं, बघा. तर हे जो सेंट्रलचा ॲटम आहे, हा जो कॉर्नरचा ॲटम आहे, हा जो कॉर्नरचा ॲटम आहे, यांच्यामधून आपण एक फेस डायगोनल पहिल्यांदा ड्रॉ करणार आहोत. बघा, तर हा फेस डायगोनल आपण ड्रॉ करू अशा प्रकारे, है ना. तर या फेस डायगोनलची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती राहणार आहे, 4r. कारण हे आर, हे आर, हे आर आणि हे आर. म्हणून यासाठी आपल्याला इथे फेस डायगोनल, तिथे बॉडी डायगोनल होता तर इथे फेस डायगोनल. आता सपोज मी हे ए घेतला, हे बी घेतला आणि हे सी पॉइंट घेतलाय, तर यांच्यामधला ए सी हा तुमचा फेस डायगोनल आहे आणि यांची व्हॅल्यू काय राहणार आहे, 4r राहणार आहे, बरोबर आहे, फेस डायगोनलची. या सी आणि सी बी ची जी एज लेंथ आहे ते ए राहणार आहे, ए आणि बी ची एज लेंथ सुद्धा ए राहणार आहे, क्युबिक युनिट सेल असल्यामुळे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता मी सर्वात पहिल्यांदा एक तुम्हाला आर आणि ए चं रिलेशन समजावून सांगतो मी. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ट्रायंगल कोणता कन्सिडर करावा लागेल, एबीसी ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे. तर या एबीसी ट्रायंगल मध्ये जे फेस डायगोनलची व्हॅल्यू आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे, AB स्क्वेअर प्लस काय राहणार आहे, BC स्क्वेअर. हे तुम्हाला माहिती आहे की नाही, राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं. आता आपण यामध्ये ए बी ची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. ए बी ची व्हॅल्यू राहणार आहे ए स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू सुद्धा ए स्क्वेअर. हे तुमचा BC म्हणजे एज लेंथ झाली आणि AC म्हणजे एज लेंथ झाली. आता काय राहणार आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला AC स्क्वेअर माहिती झालेला आहे ना. तर त्यामुळे आता आपण काय करू, तर AC इज इक्वल टू किती घेऊ, √2a एवढी व्हॅल्यू. पण AC काय आहे, फेस डायगोनल आहे, बट AC इज फेस डायगोनल, हा फेस डायगोनल आहे आणि फेस डायगोनलची व्हॅल्यू काय असते आपली, 4r आहे. त्याच्यामुळे AC च्या जागी मी 4r लिहितो, √2a. आता a इज इक्वल टू 4r अपॉन √2 म्हणजेच काय येणार आहे, 2√2r a इज इक्वल टू. तर दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. हे महत्वाचं आहे मला, आहे ना. याच्यावरून मला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढता येईल आता, आहे ना. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जर काढायचं असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण कसं घेत असतो, ए क्यूब. कारण हे क्यूब आहे ना, ए सेमच असते, ए क्यूब, आहे की नाही. पण ए ची व्हॅल्यू नेमकी किती होती,
FCC साठी ते माहिती नव्हती म्हणून आपण A ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली इथे. मग आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करू. बघा 2√2r याचा काय करणार आहोत आपण क्यूब. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर त्याच्यामुळं आपण जे ऍक्च्युली याला जर पुन्हा सॉल्व्ह करतो म्हटलं तर हे एकदम थोडं डिफिकल्ट वाटतं आपल्याला, तर आपण याला पुन्हा सॉल्व्ह करू शकतो. A इज इक्वल टू काय येणार आहे √8r³ r येणार आहे. √8r हे आहे ना A ची किंमत, हे A म्हणजे √2 × 2 होऊ शकते. A इज इक्वल टू √2 × √2 × √2. हे 2 म्हणजे √2. 2 इज नथिंग बट द √2 × √2 आहे की नाही. तर हे मी घेतले. तर यालाच आपण A इज इक्वल टू √8r असं घेऊ शकतो. म्हणजे मी याला असं लिहिलं काय आणि √8r असं लिहिलं काय. तर याला जर सॉल्व्ह केलं तर 8√8 असं येईल आणि r³ हे येईल कशाचं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इन FCC. FCCचं व्हॉल्यूम इतकं येईल. बरोबर आहे. मग आता मला दोन्ही गोष्टी माहिती झाल्या, त्याहून मी काय काढणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी. बघा मला काय काढायचं आहे पॅकिंग, एक मिनिट, पॅकिंग इफिशियन्सी इन FCC. कसं काढणार आहात तुम्ही व्हॉल्यूम ऑफ ॲटम, व्हॉल्यूम ऑफ ॲटम इन FCC, volume of atoms occupied by FCC upon volume of unit cell, volume of unit cell. आता इंटू 100 हा वाला फॉर्म्युला आहे आपला. आता व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन FCC किती आहे तुमचं हे बघा आपण आताच काढलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किती ॲटम्स आहेत 4 ॲटम्स आहेत है ना, आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम किती असते 4/3 πr³. त्याच्यामुळे 16/3 πr³ हे व्हॉल्यूम असणार आहे FCC मधलं. हे व्हॉल्यूम पुटअप करणार आहोत इथे. काय येणार आहे व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किती आहे 16/3 πr³ हे व्हॉल्यूम आहे. आणि कारण आपल्याला माहिती आहे की 4 ॲटम्स आहे, एका ॲटमचं व्हॉल्यूम 4/3 πr³ असते. त्याच्यामुळं व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स किती राहणार आहे 16/3 πr³. आलं लक्षात. तर हे व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन FCC होतं. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आताच काढलं आपण 8√8r³. हे जर आपण सॉल्व्ह करतो म्हटलं तर 16 πr³ इंटू 100 आहे ना आपला, इंटू 100 डिवायडेड बाय 8 3 × 8√8r³. r³ कॅन्सल होईल, पायची किंमत टाका 3.14 आणि याला सॉल्व्ह करा. हे जर सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर येते याला सॉल्व्ह केल्यानंतर 74% आहे की नाही. म्हणजे जी पॅकिंग इफिशियन्सी आहे हे सर्वात जास्त यांचीच आहे की नाही. त्याच्यामुळे आपण सांगत असतो की पॅकिंग इफिशियन्सी जी आहे कोणाची सर्वात जास्त आहे पॅकिंग इफिशियन्सी इन FCC. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल मधली पॅकिंग इफिशियन्सी 74% पॅकिंग इफिशियन्सी आहे. पर्सेंट व्हॉइड यामध्ये पर्सेंट व्हॉइड किती राहणार आहे फक्त आणि फक्त 26% आहे ना. अशा प्रकारे त्याच्यामुळे हे मोस्ट इफिशियंट पॅकिंग असेल. इट इज अ मोस्ट इफिशियंट पॅकिंग असते. मोस्ट इफिशियंट पॅकिंग सर्वात जास्त इफिशियंट पॅकिंग असते. आणि त्याच्यामुळं CCP आणि FCC यामध्ये मोस्ट इफिशियंट पॅकिंग असते. आणि त्याच्यामुळे हे हार्ड सॉलिड असतात. जे हार्ड सॉलिड असते त्यांच्यामध्ये या टाईपची पॅकिंग असते. आता बघा मी तुम्हाला जर म्हटलं की सर्वात जास्त पॅकिंग इफिशियन्सी कोणाची आहे FCC ची, नंतर BCC आणि सर्वात कमी कोणाची आहे SCC. यांची 74% आहे, यांची 68% आहे आणि यांची 52% आहे. अशी पॅकिंग इफिशियन्सीची व्हॅल्यू होती आहे की नाही. तर याहून आपल्याला लक्षात येते की ज्यावेळेस FCC टाईपची युनिट सेल असेल तर हे FCC टाईपची युनिट सेल असेल तर यांच्यामध्ये मोस्ट इफिशियंट पॅकिंग असते आहे की नाही. अशा प्रकारे त्यानंतर BCC टाईपची युनिट सेल असेल तर त्याच्यामध्ये लेस इफिशियंट पॅकिंग असते. तर हे झाले यांचे रिलेशन्स. पण मी तिन्ही महत्वाचे रिलेशन्स दिलेले आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जर त्यांनी काय कॅल्क्युलेट करा म्हटलं असतं की रिलेशन कॅल्क्युलेट करा म्हटलं असतं रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ. बघा लक्षात ठेवायचं आहे एज लेंथ. तर आपल्याला A आणि रेडियस तर यांच्यामधला आपण रिलेशन्स आपण कॅल्क्युलेट केला R आहे की नाही. SCC आपण काढलाय, BCC मध्ये काढलाय आणि FCC मध्ये काढलाय. ACC मध्ये काय होतं A इज इक्वल टू टॉईस R
आत्ताच आपण बीसीसी मध्ये काढलेला आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपण आता बीसीसी मध्ये काढलं होतं. ए इज इक्वल टू 4r√3. त्याच्यामुळे हे पाठच असलं पाहिजे. 4r√3. ए इज इक्वल टू 4r√3 होतं. आणि यांच्यामधलं जे एफसीसी मधलं रिलेशनशिप आहे एज लेंथ आणि रेडियस मधलं, तर ते काय आहे? ए इज इक्वल टू √8r. ए इज इक्वल टू √8r. ए इज इक्वल टू √8r असं म्हणा, किंवा 2√2r असं म्हणा, सेमच आहे. समजलं, लक्षात आलं का? दिस इज द रिलेशनशिप. त्यानंतर यांच्यामधली पॅकिंग जर विचारली असती, पॅकिंग इफिशियन्सी, तर हे तुमची 52% पॅकिंग असते, हे 68% पॅकिंग असते, आणि हे 74% पॅकिंग असते, आहे की नाही? अशा प्रकारे. म्हणजे असं तुम्हाला हे एक्झॅक्टली हे मॅथमॅटिकल रिलेशनशिप माहिती पाहिजे. कोणासाठी? एफसीसी, बीसीसी आणि एफसीसी साठी. क्लिअर झालं का मी काय सांगितलं आहे ते? कोणाला काही अडचण आहे का याच्यात? ते मला